Hello everyone, this is Adav sir here, and in my today's favorite session, that is Let's Learn English, I'm gonna teach you two sentences, just two sentences, not 30, 40 or 15, 16, just two sentences. And I'm pretty sure that you can form 100 sentences out of these two sentences. This session I have been arranging for the last 3 years continuously to improve our spoken English. So let's start this session here without wasting your valuable time. So here I have written, I can't stand, and if I were you, I would. मराठीमध्ये आपण एखादी गोष्ट मला सहन होत नाही, मला एखादी गोष्ट पटत नाही असं म्हणण्यासाठी इंग्लिशमध्ये म्हणतात आय कांट स्टँड. स्टँड म्हणजे उभे राहणे होतं, परंतु इथे त्याचा अर्थ तो नाही. आय कांट स्टँड म्हणजे मला एखादी गोष्ट पटत नाही, सहन होत नाही, रुचत नाही, या अर्थाने त्याचा वापर केला जातो. म्हणजे पहा, म्हणजे आपण सहज म्हणतो मला ते सहन होत नाही, आय कांट स्टँड इट असं म्हटलं पाहिजे. आय कांट स्टँड इट. स्टँड इट, स्टँड इट म्हणजे ते किंवा दॅट, THET. आपण म्हणतो मला ते सहन होत नाही, आय कांट स्टँड दॅट. आय कांट स्टँड दॅट. इट मीन्स दॅट आय डोंट लाईक इट. मला तुझं वर्तन आवडत नाही किंवा मला पटत नाही. आय कांट स्टँड युअर बिहेवियर. मला तुझी सवय आवडत नाही. आय कांट स्टँड युअर हॅबिट. मला तुझं वागणं आवडत नाही. आय कांट स्टँड युअर डिमिनर. आय कांट स्टँड युअर बिहेवियर. तुझे शेरे मला आवडत नाहीत किंवा पटत नाही. आय कांट स्टँड युअर रिमार्क्स. तुझी लाईफस्टाईल मला पटत नाही. आय कांट स्टँड युअर लाईफस्टाईल. मला ते पटत नाही, ती पटत नाही. आय कांट स्टँड हर. तो मला पटत नाही, रुचत नाही. आय कांट स्टँड हिम. ते पुस्तक मला आवडत नाही. आय कांट स्टँड दॅट बुक. आय कांट स्टँड दॅट काइंड ऑफ फूड. मला त्या प्रकारचं भोजन पटत नाही, रुचत नाही, आवडत नाही. म्हणजे आय कांट स्टँड प्लस जे काही तुम्हाला सांगायचं असेल, वॉट यू वॉन्ट टू से, ते आपण त्याच्या सहाय्याने आपण सांगू शकतो. म्हणजे आय कांट स्टँड म्हणजे एखादी गोष्ट मी सहन करू शकत नाही, पटत नाही, मला ती रुचत नाही असं म्हणण्यासाठी म्हणतात आय कांट स्टँड. त्याच्यानंतर आहे इफ आय वेअर यू. इफ आय वेअर यू आय वुड. दैनंदिन व्यवहारामध्ये बऱ्याचदा आपण असं म्हणतो, मी तुझ्या ठिकाणी असतो तर मी असं केलं असतं, मी तुझ्या ठिकाणी असतो तर तसं म्हणलं असतं. तर इफ आय वेअर यू, मी तुझ्या ठिकाणी असतो तर मी गेलो असतं असं म्हणतो. तर म्हटलं इफ आय वेअर यू आय वुड गो. इफ आय वेअर यू, हे बघा, इफ आय वेअर यू कॉमा आय वुड गो. मी तुझ्या ठिकाणी असतो तर मी हो म्हटलो असतो. इफ आय वेअर यू आय वुड से यस. म्हणजे इफ आय वेअर यू प्लस वूड अधिक तुम्हाला जे काही म्हणायचं. इफ आय वेअर यू आय वुड नॉट से यस. मी जर तुझ्या ठिकाणी असतो तर मी नाही म्हणालो असतो. इफ आय वेअर यू आय वुड प्ले. मी तुझ्या ठिकाणी असतो तर खेळलो असतो. म्हणजे या दोन वाक्याच्या साहाय्याने आय कांट स्टँड प्लस तुम्हाला जे काही म्हणायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव, एखादी वस्तू, व्यक्ती, तर त्याला ते तुम्हाला पटत नाही, ते तुम्हाला रुचत नाही, हे असं म्हणण्यासाठी आय कांट स्टँड असं म्हणतात. आणि मी त्याच्या ठिकाणी असतं तर काय केलं असतं, तर काय असं म्हणण्यासाठी इफ आय वेअर यू आय वुड. आणि तुम्हाला जे काही म्हणायचं असेल ते. म्हणजे या दोन वाक्याच्या सहाय्याने विथ द हेल्प ऑफ जस्ट विथ दिस टू सेंटेन्सेस आय एम प्रेटी कॉन्फिडंट, ॲज आय टोल्ड यू, तुम्ही निश्चितपणे वेगवेगळी वाक्य करू शकतात. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. भेटूया दुसऱ्या सेशनमध्ये. टिल देन हॅव अ नाईस डे. गुड बाय.